नमस्कार सर्वांना. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या ठिकाणी आपण या पुस्तकातील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित पाहत आहोत. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.3 पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. धडा दुसरा चालू आहे. पूर्ण संख्येवरील 4 मूलभूत क्रिया, स्वाध्याय 2.3. ठीक आहे. चला तर पहिला प्रश्न आहे, -1ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. आता बघा, -1ला त्याने 100 वेळा गुणल्यावर याचं उत्तर येत असते +1. तर पहा, समजा -1 गुणिले -1 केलं तर उत्तर काय येईल? वजा अधिक येते. पण -1 गुणिले -1 गुणिले -1 आता 1 2 3 वेळा आहे. वजा अधिक पुन्हा अधिक वजा म्हणजे -1 येईल. म्हणजे 100 ही समसंख्येने जर वजा संख्येला गुणलं तर सम अंकाने समजा तर काय येईल? उत्तर प्लसमध्ये येते. आणि जर विषम अंक असतील, समजा हे कसे 1 2 3 म्हणजे विषम अंक असतील तर वजा उत्तर येते. तर चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्याच्या 5 जोड्याची किंमत 1250 असेल तर मोज्याच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या किती रुपयाला पडेल? मोज्याच्या इथे मोजे आणि इथे टोपी. बघा, मोज्याच्या 5 जोड्याची किंमत दिली तर बघा 1250 भागिले 5 जर केलं आपण तर 5 1 5 5 2 10 5 5 25 0 म्हणजे मोज्याची एक जोडी कितीला पडेल? एक जोडी 250 रुपयाला. तर बघा, हे वाक्य महत्त्वाचं आहे. मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे टोपीच्या किमतीच्या ही कशी झाली? दुप्पट. म्हणजे टोपीची किंमत किती होईल? 250 भागिले 2 125 रुपये. एक टोपी होईल. किती होईल? एक टोपी. ठीक आहे. चला तर आता विचारलेलं काय, तर मोज्याच्या 2 जोड्या घ्यायच्यात आपल्याला. मग एक जोडी आहे 250ला तर 2 जोड्या होतील 500 रुपयाला. आता आणि टोप्या 4 पाहिजेत आपल्याला. एक टोपी 125ला आहे म्हणून 4 ने गुणा याला. 4 पंचे 20 2 4 2 8 2 10 आहे 4 1 4 आणि 5 म्हणजे 500 रुपये. तर बघा, मोज्याच्या 2 जोड्या आणि टोप्या 4 कितीला पडतील? तर ह्या दोघांची पुन्हा बेरीज करा. 500 अधिक 500 उत्तर येईल 1000. ते 1000. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपलं बरोबर असेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, 2 अंकाची बेरीज 8 आणि त्याच 2 अंकाचा गुणाकार 15 आहे. तर त्याच्या उभय पक्षाची म्हणजे रेसिप्रोकलची बेरीज करायची आपल्याला. तर या बघा, या ठिकाणी 2 अंकांची बेरीज 8 येणारे अंक आहेत 3 आणि 5 यांची बेरीज येते 8. तसंच 3 गुणिले 5 गुणाकार येते 15 या ठिकाणी. ठीक आहे. तर आता बघा, यांचा रेसिप्रोकल करायचं म्हणजे 3 जे आहेत 3चा रेसिप्रोकल काय होईल? 1/3 आणि 8चा काय होईल? 1/8. ह्या दोघांची आता बेरीज करायची. 1/3 अधिक 1/8. त्या ठिकाणी काय करावं लागेल आता तुम्हाला? काय करावं लागेल आपल्याला की 8 नाही घ्यावं लागणार. या ठिकाणी 3 आणि 5 घ्यावं लागेल. इथं 5 घ्यावं लागतील. 5 तर पहा, आता छेद समान जर केलं तर 15 येईल. मग बघा, 5 3 15 पुन्हा 5 1 5 अधिक 3 1 3 तर 5 आणि 3 8 8/15. पहा, रेसिप्रोकल करणे म्हणजे याचा गुणाकार व्यस्त करायचा असतं. काय करायचा असतो? गुणाकार व्यस्त. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर असेल. पुढील प्रश्न आहे, एका परीक्षेत रमेश गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. तर बघा, या ठिकाणी आपण लिहून घेऊ अगोदर, रमेश गुरुदास आणि लीला हे 3 जण आहेत. बघा काय म्हणते, रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त येतं. म्हणजे गुरुदासला x असतील तर रमेशला 15 जास्त म्हणजे x + 15 होईल. आणि लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी आहेत. मग गुरुदासला x आहेत, 7 कमी म्हणल्यावर x - 7 होते.
आणि तिघांना मिळून पडले 83 गुण, म्हणजे ह्या तिघांची काय दाखवायची, बेरीज दाखवायची, करायची x + 15 अधिक x प्लस x - 7 आणि बरोबर असेल 83. बघा ही 1 2 3 3x होईल आणि ही +15 - 7 बरोबर 83 होईल. या दोघांची वजाबाकी होईल 3x अधिक 8 बरोबर 83. हे 8 अधिक आहेत, बाजू बदलल्या वजा होतील. 3x बरोबर 83 वजा 8. या ठिकाणी 83 मधून आपल्याला 8 मायनस करावं लागतील, 75 राहतील. आणि हे 3 आणि x मध्ये गुणाकार असतो, हे 3 जातील भागाकारात. म्हणजे काय होईल, 75 भागिले 3 बरोबर x येणार आहे. 3 1 3 3 2 6 उरला 3 5 15. x बरोबर किती आलं आपलं 25. आणि आपल्याला विचारलेले गुण आहेत गुरुदासचे, मग गुरुदास म्हणजे xच आहे, म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. कधी कधी अशा प्रश्नामध्ये तुम्हाला विचारतील रमेशचे गुण किती, त्यावेळेस काय करायचं तुम्ही, x + 15, x ची किंमत आलेली 25 अधिक 15, 5 आणि 5 10 0 हातचा 1 2 आणि 1 3 आणि 4. या ठिकाणी रमेशला किती गुण असतील 40. पण आपल्याला असा प्रश्न रमेशचे विचारू शकतात, लीलाचे विचारू शकतात, ते आपल्याला काढता आलं पाहिजे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 1836 या संख्येला 17 ने भागले असता भागाकार काय येईल, असा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो 1836 भागिले 17. 17चा पाडा यायला पाहिजे आपल्याला. 17 1 17 17 1 17 उरल 1. आता 17च्या पाड्यात 13 नाही, म्हणून 0चा भाग द्या. परत 13 वर 6 आले 136 आणि या ठिकाणी 17 8 36, म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 आपलं उत्तर बरोबर असेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनने रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळवले. बघा सेम टू सेम क्वेश्चन आपण या अगोदर बघितला, त्याच्यासारखाच आहे. हे बघा करीम, रहीम आणि या ठिकाणी मदन आहे. मदन बघा, आता पहिलं वाक्य करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. आता रहीमचे x घ्या, करीमचे होतील x अधिक 15 मिळवले आणि रहीमपेक्षा 10 गुण, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कसे आहेत, कमी आहेत मदनला, म्हणजेच x वजा 10 करा. या तिघांची बेरीज दाखवा. x + 15 अधिक x प्लस x - 10 बरोबर तिघांची मिळून किती येतं 110 गुण आहेत. 1 2 3 x करा. या ठिकाणी अधिक 15 वजा 10 बरोबर 110. 15 मधून 10 जातील, म्हणजे 3x अधिक 5 बरोबर 110. 3x बरोबर हे अधिकचे 5 तिकडे गेल्या वजा होतील, म्हणजे 110 मधून 5 गेल्यावर 105 राहतील. तर हे 3 आणि x मध्ये गुणाकार आहे, 3 भागाकारात जातील. x बरोबर 105 भागिले 3. या ठिकाणी असं होईल. आता 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 5 15, म्हणजे x म्हणजे कोण आहे, रहीम, म्हणजेच रहीमला आपल्याला किती गुण मिळाले तर 35. विचारलं काय बघूया. तर बघा करीमला किती गुण विचारली, तर मग आता करीमला काय आहे तर x + 15 आहे. करीम म्हणजे x ची किंमत आलेली 35 अधिक 15 करा, मग 35 आणि 15 होते 50. या ठिकाणी करीमला किती गुण असतील, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा शेवटचा प्रश्न आहे. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले, सगळ्यांना मिळून गुण 205 मिळाले, तर जोसेफला किती गुण मिळाले. बघा सेम टू सेम असेच आपण 2 क्वेश्चन पाहिलेले आहेत. या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.